नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची खळबळजनक बातमी समोर येत आहे. तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यात सध्या सुपारी देऊन काम सुरू केल्याचं प्रकरण वाढलं आहे. हे काम दिल्लीतून होत आहे. मातोश्री बाहेर जे आंदोलन झालं ते सुपारी देऊन पाठवलेले लोक होते, असा देखील आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर इतकेच नव्हे तर या आंदोलकांमध्ये असलेले लोक हे मुख्यमंत्र्यांनी पाठवले होते, असं खळबळजनक दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे या सर्वांचे फोटो त्यांनी पत्रकारांना सादर केले आहेत. आणि राऊत म्हणाले की मातोश्री बाहेर 10 ते 12 लोक आले होते. त्यांना कोणाला पाठवले होते, ती सुपारी कोणाची होती याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तर आमच्या विरोधात नारेबाजी करणारे लोक वर्षावर राहणार होते, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवले, असं देखील त्यांनी म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांनी काही फोटो देखील सादर केले. यामध्ये अकबर सय्यद, सलमान शेख, अफराब सिद्दगी, अक्रम शेख या लोकांचे फोटो सादर केले. हे लोक मातोश्री बाहेर आंदोलने करणाऱ्या लोकांचे फोटो आहेत. याचे फोटो ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांना पाठवले. तर यावर आक्रमक पवित्रा घेत संजय राऊत यांनी म्हणाले की ही सुपारी गँग वर्षामध्ये आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली होती. तर ठाण्यातील गडकरी रंगायत बाहेर झालेल्या आंदोलनातील लोक देखील सुपारी घेऊनच आले होते, असं देखील त्यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.